सुरुवातीला पाहणार आहोत आजच्या महत्त्वाच्या लक्षवेधी अशा 3 बातम्या। पहिली लक्ष वेधून घेणारी बातमी आहे ती म्हणजे मतचोरी संदर्भातली। राज्यातील मतदार याद्यांमधील चुका निदर्शनास आणण्यासाठी गेलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 2 खासदारांना सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात तात्काळत राहावं लागलं आणि अखेर खासदार अरविंद सावंत यांनी कार्यालयामध्ये वाट पाहत असल्याचे फोटो हे माध्यमांमध्ये पोहोचवले। त्यानंतर त्यांना आता आज वेळ देण्यात आलेली आहे। आज महाविकास आघाडीचे आणि मनसेचे नेते सुद्धा या संदर्भात निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे। त्यामुळे काय नेमक्या घडामोडी आज दिवसभरात या संदर्भातल्या घडू शकतात त्या संदर्भातले अपडेट आपण या बातमीपत्रात घेणार आहोत। तर दुसरी लक्षवेधी बातमी आहे ती म्हणजे महायुतीमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडते की काय अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे। राज्यातील महायुती सरकारमधील मित्र पक्षांना निधी वाटप केलं जातं, मात्र त्या तुलनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसाठी हात आखडता घेतला जातो अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसच्याच मराठवाड्यामधल्या आमदारांनी केलेली आहे। त्यामुळे काय नेमकं म्हटलेलं आहे या संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत। तिसरी लक्षवेधी बातमी आहे ती म्हणजे शिरूरमधल्या नरभक्षक बिबट्या संदर्भातली। शिरूरमध्ये नरभक्षक बिबट्याचा शोध अद्यापही सुरू आहे। आज मंचरमध्ये जिथे 13 वर्षीय मुलावर हल्ला झालेला होता त्याच ठिकाणी एक बिबट्या जेरबंद झालेला आहे। वन विभागाने त्यासाठी 11 पिंजरे लावलेले आहेत, मात्र हा तोच बिबट्या आहे का त्या संदर्भात अद्याप स्पष्टीकरण मिळालेलं नाहीये। त्यामुळे या संदर्भात काय नेमक्या घडामोडी सुद्धा घडतायत ते सुद्धा आपण या बातमीपत्रात जाणून घेणार आहोत।